साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रभाग क्रमांक 19 मधील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। चिखलमय रस्त्यावरून गाड्या येणे तर सोडाच, नागरिकांना चालत ये-जा करणे सुद्धा अशक्य झाले आहे। अशा रस्त्यांवरून जाताना अनेक वयोवृद्ध शाळकरी मुले पाय घसरून पडण्याचे प्रकार वारंवार होत आहेत। विशेषतः महालक्ष्मी नगर, महानंदा नगर, नीलम नगर मधील प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्ते, गोणे नगर, राजरत्न नगर, ताई चौक परिसर, स्वागत नगर रोड लगतचे किरण नगर, मल्लिकार्जुन नगर, पार्वती नगर, आडम प्लॉट, जमादार वस्ती, नक्का वस्ती, आरती नगर, निवारा नगर व विनायक नगर आदी भागातील नागरिक प्रचंड वैतागले आहेत। मागणी करूनही झोनकडून मुरुम उपलब्ध होत नाही। पालिका अधिकारी व कर्मचारी यांना सदर रस्त्याची पाहणी करून त्वरित मुरुम टाकण्यास सांगावे, तसेच शक्य तितक्या लवकर या भागातील रस्ते यांचे डांबरीकरण पूर्ण होण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी केली आहे। पावसाळ्यापूर्वीच खरं तर आम्ही आयुक्तांकडे निवेदन दिलं होतं की जिथं खड्डे साचलेले आहेत, खड्डे पडलेले आहेत, पाणी साचू शकतं, अशा ठिकाणी लवकर मुरुम टाका, कारण पाऊस सुरू झाल्यावर टाकता येणार नाही। आता प्रभागातल्या रस्त्यांची अवस्था इतकी बेकार झाली आहे की गाड्या नेणं तर दूरच, परंतु त्या रस्त्यांवरून चालत जाणं सुद्धा मुश्किल आहे। वयोवृद्ध माता भगिनी असू देत, वयस्कर माणसं असू देत किंवा शाळकरी मुलं असू देत, या रस्त्यांवरून चालताना पाय घसरून पडण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे। अनेक जण पाय घसरून पडलेले सुद्धा आहेत। इथं जर प्रभागातला विचार करायचा झाला तर महालक्ष्मी नगर, महानंदा नगर, गणेश नगर, त्याचबरोबर राजरत्न नगर, गोणे नगर, स्वागत नगरच्या रोडला असलेले नगर, किरण नगर, पार्वती नगर, ताई चौक परिसर आणि नीलम नगरमधला मुख्य रस्ता जो आहे थोबडे चौकापासून शरण मठाकडे जाणारा, तो रस्ता तरी खडीकरण मुर्मीकरण करून सुद्धा अडचण वाढल्यासारखी अवस्था आहे। लाल माती असल्यामुळं गाड्या घसरत आहेत, लोक घसरत आहेत, अंतर्गत रस्ते सुद्धा अतिशय वाईट अवस्थेत आहेत। त्याचबरोबर जमादार वस्ती, नक्का वस्ती, निवारा नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, ह्या सगळ्या परिसरातले रस्ते आम्ही वारंवार सांगत होतो महापालिकेच्या सभागृहात। काही रस्ते झाले, परंतु उरलेल्या भागामध्ये मग लोकांना जास्त त्रास होतो की इतर भागातले रस्ते झालेले आहेत आणि आमच्याकडे नाही। आता आम्ही नगरसेवकांचा आमचा कार्यकाळ संपला, आमच्याकडे आता निधी उपलब्ध नसतो, पण लोकांना हे सांगून समजत नाही आणि आम्ही झोनकडे वारंवार मागणी करून सुद्धा मुरुमची उपलब्धता होत नाहीये। त्यामुळं आज आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर, तुम्हाला जर आमच्यावर विश्वास नसेल तर तुमचे अधिकारी कर्मचारी जे पगार घेऊन ऑफिसमध्ये बसतात त्यांना प्रभागात फिरायला लावा आणि ही अवस्था बघितल्यानंतर चालत जाऊ शकतात का बघा। ही अवस्था बघून लवकरात लवकर चांगल्या दर्जाचा मुरुम उपलब्ध करून द्या आणि त्या रस्त्यांवर टाका। लोकांचं चालणं येणं जाणं सोयीचं करा। जिथं ड्रेनेजचं काम झालेलं नाही, रखडलेलं आहे, रस्ते मंजूर असून सुद्धा रस्ते करता येईनात, तिथलं ड्रेनेजचं काम सुद्धा मक्तेदाराला सूचना देऊन लवकरात लवकर मार्गी लावा, ही सुद्धा विनंती आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे।